ह्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकटवण्यासाठी हा विषय आणला जातोय। वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे आणि माझं तर मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजे। कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही आणि अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये। पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्याने निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे। मग कोणाची मतं घ्यायची कशी घ्यायची हे ठरवावी लागेल, पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे तर आणि तरच त्याने निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे। आणि ही जी काही शंका आहे, एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी वोट फॉर अमुक एव्हरी वोट, मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं मार्केटवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता? जर का सगळ्यांनी मतं तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले, अमुक दिले तमुक दिले, मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना। आता काय होतंय की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये, तज्ज्ञविद्य नाहीये, परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे, आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल। लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे। तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे। कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारला आणि तशीच घडी करून ती बॅलेट पेपरमध्ये जायची। आता मी बटन जरूर दाबतोय, दिवा नक्की लागतोय की मला एखाद्या झूमध्ये दाखवत तशी माझी रिसीट दाखवू द्या तुम्ही, ती कुठे जाते ती कळत नाही, ती मोजली जात नाही आणि मत रजिस्टर कुठे झाले, कारण मत ते मोजलं जाते, व्हीव्हीपॅटच्या रिसिटीवरचं मत मोजलं जात नाहीये, त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये। त्याच्यामुळे मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये। कारण आता जे काय महाराष्ट्रात घडलंय ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत। ईव्हीएमवरच घेतल्या जाणार आहेत तर मग विरोधी पक्षाची भूमिका नाही, विरोधी पक्ष केवळ विरोध करण्यासाठी नाहीये, ती जनतेची मागणी। माझं काय मत आहे की आता मार्केटवाडी किंवा आणखीन काही गोष्टी आहेत तिकडे त्यांचं काय मत आहे की आम्हाला बॅलेट पेपरवरती द्या ना आमच्या मत। तुम्ही तिकडे जर का वस्ती 400 असेल तर 300 पोलीस आणून उभे केले, एवढी भीती का? नाही, पण इंडिया ब्लॉक मधलेच काही नेते म्हणतात की ईव्हीएमवर असलेलं रडगाणं आता बंद करा। ओमर अब्दुल्ला स्पेसिफिक असं नाही, पण इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळेजण काही एकमेकात विसर्जित नाही झालेलो, त्यांची मतं त्यांच्याकडे, आमची मतं आमच्याकडे। आमदारांना काही मंत्री पद देण्याचं आश्वासन जसं दिलं होतं नाही, मला असं वाटतं मुख्यमंत्री काही लोकांना आश्वासन दिलं होतं। ऐका एक मिनिट, आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोतनीस आहे, हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात, तो फिरता चषक असतो, तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय। आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रिपद जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद पण फिरवणार आहात का नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम आणि ज्यांच्या जोरावर झाले ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते आणि जे झाले ते कायम। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत हे एकदा कळलं पाहिजे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत समोर येताना त्यांची सवय जुनी आहे। पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते। दादरच्या हनुमान मंदिराचा विषय घेतला, तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करता आहात, तर त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेचं म्हणणं होतं की हे काही टी शर्ट घालण्यासारखं आहे का? ते जाऊ दे, ते घालतात ते पुरेसे आहे। मुळामध्ये ती सेना मी मानायलाच तयार नाही, परंतु शिंदेकडनं मुंबईतनं मंत्री दिला नाही त्यामुळे आता आमदारांमध्ये नाराजी बघायला ती शिवसेना एसनशी आहे
त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही. एसएनसीला मी मानतच नाही. त्यांच्याच गटातून नाराज असलेले तुमच्या संपर्कात आहेत का काही? त्यांचा एसएनसी जो गट आहे तो गट मी त्यांच्या पुरता मर्यादा आहे. ती शिवसेना नाही आहे, तो एसएनसी आहे. आपने कहा कि चुनाव जो कमिश्नर है उनका भी चुनाव जो होना चाहिए, क्यों नहीं होना चाहिए? वन नेशन को लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है? आपकी पार्टी मेरा कहना यही है कि वन नेशन वन इलेक्शन तो बाद में आएगी बात, लेकिन चुनाव आयुक्त का भी चुनाव होना चाहिए. क्यों नहीं होना चाहिए? अगर राष्ट्रपति जी का चुनाव होता है तो चुनाव आयुक्त का चुनाव क्यों नहीं होता है? तो वहां भी चुनाव होना चाहिए. ऐसे मेरी मर्जी जो भी कोई है उसको मैं वहां बिठा दूंगा, नहीं चलेगी ऐसी बात. तो उनका भी चुनाव होना ही चाहिए. और फिर बाद में वन नेशन वन इलेक्शन, जब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में दूर करो, होने दो ना. एक बार बैलेट पेपर पे वोटिंग होने दो. अगर यही बहुमत उनको मिलता है फिर कोई किसी को कुछ कहने की आवश्यकता नहीं है. सरकार पुन्हा एकदा खळखळ बघायला मिळते आहे. ममता बॅनर्जींनी इच्छा व्यक्त केली की त्यांना नाही पण जेवढं मंत्रिमंडळावरून इकडे खळखळ आहे तेवढी अजिबात इंडिया आघाडीवरच्या नेतृत्वात खळखळ नाहीये. महायुतीने घटक पक्षांचा वापर करून घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुठेही घटक पक्षातला नेता किंवा आमदार दिसत नाही. स्वतः नाही काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे. आणि या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत, कोण कर्णधार आहेत, कोण आणखीन काय आहेत, नेमकं लोकांना कळतच नाही. आपला भाऊ कोण, दादा कोण आणि कर्णधार कोण, शिल्पकार कोण, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकाचा वापर करून घेत आहेत. आणि आमचा वापर करून घेतलाय. जेव्हा गरज होती तेव्हा जवळ केला. आता विचार तो त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे. अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत. आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती. तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे. त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू. अरे मला उत्तर बोलू द्या. त्यांच्या मी म्हटलं ना, अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळू द्या. त्याच्यानंतर ते सुधारले तर बघू आपण. मुख्यमंत्रीपदाचा काय शब्द हा काही लोकांना दिला होता, पण तो जसा 2019ला तुमच्यासोबत पाळला नाही तसाच यावेळेलाही पाळला गेला नसल्यामुळे काही वेगळी. बघा, मला 2019ला अनुभव हा गुरु मिळाला, आता यांना मिळतोय. नाही पण उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा मोकळे केले जाणार आहेत.